पिढा पिढा टळो आणि कोणाची दृष्ट न लागो. आता याची काय गरज आहे? थांब ग तुझा तोंड गोड कर. अगं तुझ्या एका इशाऱ्यावर लोक थांबली. काय तो पाठिंबा वा. हे सगळं ना आधीच व्हायला हवं होतं. या महिला ना तिची लायकी कोणीतरी दाखवायलाच पाहिजे होती. ते दाखवायला कोणी नव्हतं ना. रमावती सगळे तिला घाबरत होते म्हणून तर त्यांच्या डोक्यावर बसली होती. ही माई म्हणजे ना काळी सावली आहे. जिथं पडल ना तिथं काही उगवायचंच नाही. पण तू लोकांना पुरावा दाखवलास ना त्यामुळे आता लोक तिच्या विरोधात गेली. आता काही ती निवडून येत नाही बघ. तू सांभाळून राहा. काय आहे ती माई शेवटी हाय नागिन आणि तू तिच्या शेपटाला पाय दिलायस ना ती तुला डंख मारणारच. त्यांचा अहंकार त्यांना शांत बसू देणार नाही का? नाही तर काही ना काहीतरी करतील त्यात काही शंकाच नाही. पण मला माहिती आहे ना आपली बाजू खरंच आहे. म्हणूनच तर मी हे पुरावे गोळा करू शकले, त्यांना दोषी सिद्ध करू शकले आणि मी ते करत राहणार. ते तू करशीलच ग. पण आज तू तिचं नाव खराब केलंय. उद्या ती तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्पा बसायची नाही. सावध राहा. बाकी खरं सांगू आता मनात कुठलीच भीती राहिली नाही. आणि म्हणून आता कुठल्याही परीक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. नाही ही लढाई आता थांबणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. हे माझं प्याद तुझं साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. नाही जालिंदर आता नाकात तोंडात पाणी जायला लागलेलं आहे आणि आमचा श्वास कोंडण्याआधी त्या पोरीचा गळा आवडला पाहिजे. माई 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 हे प्रकरण आता हाताबाहेर जायला लागले. माई तुमच्या नावाची बदनामी सुरू आहे गावात. माई ज्या माईंचं नाव लोक अभिमानाने घेत होते आज तीच लोक नको नको ते बोलायला लागलेत. माई माई काहीतरी करा. माई मी तर म्हणतो तुम्ही एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्या. हा उत्तर द्या, त्यांना पुरावे द्या, काय वाटेल ते करा. माई पण ही बदनामी थांबवा. हा तेच प्रताप त्याचाच विचार करतोय आम्ही. तुम्ही यात लक्ष घालू नका. तुम्ही वापुड. पण माई मी तेच प्रताप एक गोष्ट लक्षात घ्या. राजकारणामध्ये लोकांच्या कानावर काय पडतं हे महत्वाचं नाही. आपण त्यांच्या मनावर काय बिंबवतो जास्त महत्वाचं. जा कामाला लागा. तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावा. गावातल्या घराघरामध्ये जा. लोकांना भेटा. आम्ही रमावतीच्या लोकांवर जे काही उपकार केलेत ना त्याची जाणीव त्यांना करून द्या. आणि या निवडणुकीनंतर जिंकल्यानंतर आम्ही या लोकांसाठी काय काय भरघोस योजना करणार आहोत याची पण त्यांना कल्पना द्या. हे करणं जास्त महत्वाचं आहे. हा हे केलं ना, हे आपण केलं ना निवडणुकीच्या निकालावर नक्की परिणाम होईल. पण त्यात जर खंड पडला होणारे परिणाम आम्हाला आवडणार नाहीत. ठीक आहे बाई मी जातो. पण माई तुम्ही काळजी करू नका. विजयाचा गुलाल तुम्हालाच लागणार. शब्द आहे आपला. आलो. माई तेज प्रताप बोलताय ते बरोबर आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. शेवटच्या टप्प्यात पारडं पलटायला नको. रात्र वैरायची.
काहीतरी केलं पाहिजे माई.